न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जिल्हा परिषदेच्या वतीने सांस्कृतिक महोत्सव, नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार सोहळा। परभणी जिल्हा परिषद परभणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी 18 रोजी जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव 2025-2026 तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप गोंसीकर यांनी दिली आहे। मंगळवार दिनांक फेब्रुवारी 17 रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी जिल्ह्यांच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या शुभहस्ते जिल्हा क्रीडा संकुल, मुख्य मैदान, स्टेडियम परभणी या ठिकाणी होईल। यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, तर विशेष निमंत्रित अतिथी म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त श्री नितीन नार्वेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे हे असणार आहेत। मंगळवार दिनांक फेब्रुवारी 17 रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। या समारंभ सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री संजय सिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांची उपस्थिती असणार आहे। बुधवार दिनांक फेब्रुवारी 18 सायंकाळी 6 वाजता जिल्हा परिषद परभणी येथे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विजेता ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे। सदर कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमशमी खांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ स्मिता पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे। सदर सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉक्टर संदीप गोंसीकर, सर्व विभाग प्रमुख, सर्व गटविकास अधिकारी यांनी केले आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट।